मी प्राध्यापक डॉक्टर रामकृष्ण दत्तात्रय बदने, ग्रामीण कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वसंतनगर, तालुका मुखेड, जिल्हा नांदेड. आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं प्रवचन सेवा आपल्यासमोर पांडुरंगाचं स्मरण करून सादर करतो आहे. आपण प्रवचन सेवेला प्रारंभ करूया. हरे राम हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. तू मन हे मीची करी, माझी ये भजनी प्रेम धरी. सर्वत्र नमस्कारी, मज एका ते. महायोग पीठे तटे भीमरत्या, वरम पुंडलिकाय दातु मुनींद्रे. समागत्य तिष्ठन्त मानंद कंदम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. पंढरीश पांडुरंगांना नमन करून आज प्रवचन रूपे सेवेसाठी निवडलेली ओवी माऊली महावैष्णव ज्ञानराजांच्या भावार्थ दीपिका किंवा जिला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो, त्या ज्ञानेश्वरीच्या 9व्या अध्यायातील 516वी ओवी आहे. श्रीमद भगवद्गीतेच्या 9व्या अध्यायातल्या 34व्या श्लोकाचं विश्लेषण करताना कोणता श्लोक? मनमना भव मदभक्तो मद्याजी मा नमस्कुरु. आणखीनही हा श्लोक मोठा आहे. या श्लोकाचं भगवद्गीतेच्या विश्लेषण करताना माऊलींनी ही ओवी लिहिलेली आहे. या ओवीचा अर्थ काय आहे? तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, बाबा अर्जुना, एक काम कर अर्जुना, तुझं जे मन आहे ना, तुझं मन मीच करून टाक. म्हणजे तुझ्या मनाला कृष्ण स्वरूप करून टाक. काय करून टाक? माझच स्वरूप करून टाक. आणि दुसरं काय कर, तर माझ्याच भजनाच्या बद्दलचं प्रेम तुझ्या अंतकरणामध्ये ठेव. आणि नमस्कारच करायचा असेल तर अन्य कुणाचाही, म्हणजे भक्ती करायची असेल तर अन्य कुणाची न करता ती केवळ तू माझीच कर, तू केवळ माझीच कर, अशा प्रकारचा उपदेश
भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला करतात आणि त्या संबंधाने माऊलींनी ही ओवी लिहिलेली आहे. सज्जनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज आपल्या महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरीश पांडुरंगाच्या आषाढी वारीचा दिवस आहे. कोरोनाच्या या महामारीमुळं लाखो वारकऱ्यांना पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन प्रत्यक्ष जाऊन पंढरपुरात घेता आलेलं नाही. आणि म्हणून आपण या पवित्र दिनी इथे बसून मनाने पांडुरंगाची वारी करतो आहोत. आणि त्यासाठी आत्ताचा मी 1 तासाचा वेळ हा भगवत चिंतनामध्ये आपण घालवणार आहोत. मला आपल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की आपण ऑनलाईन मला बरेच जण दिसता आहात. शेवटपर्यंत या भगवत चिंतनासाठी आपण वेळ द्यावा आणि ही सेवा व्हिडिओ शेअर करून जास्तीत जास्त लोकांच्या पर्यंत पोहोचवून मला असं वाटतं की एका अर्थानं पंढरीच्या वारीचं पुण्य आपण आपल्या पदरात पाडून घ्यावं, अशा प्रकारची अपेक्षा सुरुवातीलाच मी आपल्याकडनं व्यक्त करणार आहे. काय सांगितलं माऊलींनी? माऊली म्हणतात की भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात की हे अर्जुना, तुझं मन हे माझं स्वरूप कर. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येकाच्या शरीरामध्ये किती इंद्रिय आहेत? शास्त्रानं सांगितलं की प्रत्येकाकडं 10 इंद्रिय आहेत, 5 कर्मेंद्रिय आहेत, 5 ज्ञानेंद्रिय आहेत. भगवान श्रीकृष्णांनी या इंद्रियांना माझं स्वरूप कर म्हटलेलं नाही, पण जे 11वं मन म्हटलंय, 11वं इंद्रिय कुणाला म्हटलं गेलेलं आहे? मनाला म्हटलं गेलंय. आणि ते मन मात्र हे अर्जुना तू माझंच स्वरूप बनव, अशा प्रकारचा उपदेश भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला करताना दिसून येतात. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की आपल्या वेदांनी, उपनिषदांनी, 18 पुराणांनी, सगळ्या शास्त्रांनी, तत्वज्ञांनी, विचारवंतांनी मनाच्या संबंधानं फार विस्तारानं विचार केलेला आहे. संतांनी मनाच्या बद्दल खूप काही लिहिलेलं आहे, ज्याचा विचार मी पुढच्या काही काळात आपल्या समोर ठेवणार आहे. मनाबद्दलचा विचार केवळ भारतीय तत्वज्ञान आणि भारतीय शास्त्रांनी संतांनीच केला असं नाही, तर मनाचा विचार पाश्चात्य विचारवंतांनी देखील केला. माझ्या बंधू भगिनींनो, मी आज वक्ता म्हणून बोलणार नाही, एक प्रवचनकार याच भाषेमध्ये आणि याच पद्धतीनं बोलणार आहे, कारण मला आज त्याच पद्धतीनं बोललं पाहिजे. पाश्चात्य तत्वज्ञांनी देखील मनाच्या संबंधानं परोपरीनं विचार मांडलेले आहे. सिग्मंड फ्राइड नावाचा विचारवंत, गटे नावाचा विचारवंत हे पाश्चात्य विचारवंत आहेत, ज्यांनी मनाच्या संबंधानं सखोल चिंतन मांडलं. त्या चिंतनाचा विचार आपल्याला मनाच्या संबंधानं इथं करायचा नाहीये. प्रवचनामध्ये मला केवळ भारतीय शास्त्रांनी आणि भारतीय संतांनी मनाच्या संबंधानं काय सांगितलंय त्याचा विचार आपण या ठिकाणी करणार आहोत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मन हे मानवी जीवनामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. आमचं शास्त्र सांगतं की 24 तत्व मांडली गेलेली आहेत आणि त्या 24 तत्वांच्या मधलं एक तत्व, 24 तत्वांच्या मध्ये एक तत्व मन हे आहे. आणि मनाची निर्मिती कुठून झालेली आहे? आमचे शास्त्र सांगतात की मनाची निर्मिती ही वायू तत्वापासून झालेली आहे. म्हणजे मनाचा जन्म कुठून झाला? तो वायू तत्वापासून झाला, म्हणजेच वाऱ्यापासून झाला. आणि तुम्हाला सगळ्यांना वाऱ्याचं वैशिष्ट्य माहिती आहे की वारं हे सर्वत्र आपल्याला पाहायला मिळतं, सर्वत्र संचार करतं वारं. तसं मन देखील सर्वत्र संचार करताना आपल्याला दिसून येतं, कारण वाऱ्याचेच गुणधर्म मनामध्ये आलेले दिसून येतात. म्हणून
संतांच्या पैकी तुकया बंधू यांनी या मनाबद्दल, त्याच्या सर्व संचाराबद्दल काय लिहिलं बघा. तुकया बंधू म्हणतात, न पुरती ब्रह्मणादायी दिशा, सप्तही पाताळे आकाशा, घाली उडी बळेची देखोनी पासा फासा, केलो या दोषा पाहुना. तुकया बंधू नावाचे संत सांगतात की या मनाला किती जरी सगळ्याच दिशा कमी पडतात, इतकं हे मन सगळीकडे फिरत असतं. सप्त पाताळ सांगितलेली आहेत. या सगळ्या सप्त पाताळांच्या कडे जाऊन सुद्धा हे मन येतं. तुम्हाला माहिती आहे ना, आता तुम्ही ऑनलाईन माझं प्रवचन ऐकताय, पण ऐकता ऐकताच तुमचं एक मन संकल्प करतं की ऐकलं पाहिजे, आणि मनाचं कामच आहे संकल्प आणि विकल्प. दुसरं मन विकल्प करतं की जाऊ द्या, इतका महत्वाचा वेळ एका ठिकाणी कशाला द्यायचा, आणि मग लगेच तुम्ही ऐकता ऐकताच सोडून देता आणि बाकी दुसरीकडे निघून जाता. मन असं आहे की आता हित आहे, तर आताच थोड्या वेळानंतर कुठं जाईल सांगता येत नाही. म्हणून सप्त पाताळे आकाशा, आकाश असो सात पाताळ, सगळीकडं हे मन फिरतं. आणि वारं जसं सर्वत्र संचार करतं की नाही, त्याच्यापासूनच निर्माण झालेलं हे मन सुद्धा सर्वत्र संचार करताना आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून आमच्या बहिणाबाई चौधरींनी मनाच्या संबंधानं जो विचार मांडला, मन कसं आहे म्हटलं, ते तुम्हा सगळ्यांना माहिती आहे. बहिणाबाई म्हणाल्या, मन वडाय वडाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकल हाकल फिरी येत पिकावर. आपल्या काही प्रतिक्रिया वाचायला मिळत नाहीयेत. आपले आशीर्वाद मला प्रतिक्रियेच्या निमित्तानं हवे. मन ओढाय ओढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकल हाकल फिरी येत पिकावर. मन मोकाट मोकाट त्याला ठाई ठाई वाटा, मन मोकाट मोकाट त्याला ठाई ठाई वाटा. जशा वाऱ्यानं चालल्या पाण्यावर ल्यार लाटा. मन वडाय वडाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकल हाकल फिरी येत पिकावर. मन जहरी जहरी त्याच न्यार रतंतर, मन जहरी जहरी त्याच न्यार रतंतर. अरईचो साप बरा त्याले उतारे मंतर. मन वडाय वडाय उभ्या पिकातल ढोर, मन केवड केवड जसा खाकसाचा दाना. मन केवड केवड जसा खाकसाचा दाना. मन येवड येवड उभ्या आवायात मावेना. काय म्हणाल्या बहिणाबाई? बहिणाबाई म्हणाल्या की मन एवढं विस्तृत आहे, इतका त्याचा संचार आहे की मन येवड येवड उभ्या आभायात मावेना. मन वडाय वडाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकल हाकल फिरी येत पिकावर. मी काय सांगितलं आपल्याला की मन सर्वत्र संचार करतं. ते प्रत्येक ठिकाणी आपल्याला आता होतं इथं, आता होतं भुईवर, आता गेलं आभाळात. वायू तत्वापासून बनलेलं हे मन वाऱ्यासारखंच सर्वत्र संचार करताना आपल्याला दिसून येत. आणि म्हणून संतांनी त्या मनाचं वर्णन केलेलं आहे. वायू तत्वापासून बनलेलं हे मन, तुम्हाला माहिती आहे की आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय आहे हो? मला असं वाटतं की पाणी, अन्न या सगळ्यांच्या पेक्षा महत्वाचं काय आहे आपल्या आयुष्यामध्ये? सगळ्यात महत्वाचं जर काय असेल
तर तो आहे श्वास, म्हणजेच वार. काय महत्वाचं आहे? वायू महत्वाचा आहे ना. म्हणतात ना की आर जगन मरण एका श्वासाच अंतर. जगण्यात आणि मरण्यामध्ये काय फरक आहे? माणूस मेला म्हणतो आपण, कसा ओळखायचा? त्यानं श्वास घेणं बंद केलं की ओळखायचं मेलाय, आणि श्वास घेत असला की ओळखायचा जिवंत आहे. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असेल तर तो श्वास म्हणजे वायू तत्व महत्वाचं आहे. आणि त्याच्यापासूनच निर्माण झालेलं मन देखील आपल्या आयुष्यामध्ये तितकंच महत्वाचं आहे. आणि म्हणून या मनाचा अभ्यास आपण केला पाहिजे. म्हणून तर भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, बाबा अर्जुना, तुझं जे हे मन आहे ते तू माझच स्वरूप बनवून टाक. ज्या वायू तत्वापासून हे मन निर्माण झालं, तुम्हाला माहिती आहे की वायू कसा आहे? वार हे चंचल आहे, एका ठिकाणी थांबत नाही. तुम्हाला माहिती आहे वाऱ्याचा स्वभाव कसा आहे? चंचल आहे. आणि त्याच्यापासूनच निर्माण झालेलं हे मन देखील कसं आहे माझ्या सज्जन हो? तर मन देखील चंचल आहे. मी म्हणत नाहीये, भगवान श्रीकृष्णाचा निस्सीम भक्त असलेला, परम सखा असलेला अर्जुनच म्हणतो. काय म्हणतो अर्जुन? अर्जुन भगवान श्रीकृष्णांना म्हणतात, चंचल ही मन कृष्ण प्रमाथी बलवत दृढम. देवा, तुम्ही म्हणताय खरं आहे, पण हे माझं मन, मी तुमच्याकडं लावावं म्हणायलो, मी माझंही मन तुमच्याकडं लावावं म्हणायलो, पण मन ऐकत नाही हो देवा. मन कसं आहे? अर्जुन सांगतात की हे कृष्णदेवा, मन हे चंचल आहे. तुमचं सुद्धा बघा ना, एका ठिकाणी स्थिर आहात का तुम्ही? आपण सगळेच एका ठिकाणी स्थिर राहतो का? राहत नाहीये. आणि म्हणून संतांनी अनेक प्रमाण दिले मनाच्या चंचलतेबद्दल. बहुत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ. कसं आहे मन? चंचल आहे, चपळ आहे. त्याला जायला आणि यायला कुठल्याच प्रकारचा वेळ लागत नाही. अशा प्रकारचं वर्णन ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींनी या मनाचं वर्णन करताना लिहिलं ना. माऊली म्हणतात, हे मन कैसे केवडे पाहो मनोतरी न सापडे. एरवी रहाटावया थोडे त्रैलोक्यया. भगवान श्रीकृष्णाचाच उपदेश आहे, पण माऊली आपल्या शब्दांच्या मध्ये सांगतात की हे मन कसं आहे? तर या त्रिलोक्यामध्ये सगळीकडं जिथं तिथं आपल्याला हे मन दिसतं. आणि हे सगळं त्रैलोक्य या मनाच्या समोर थोकडं पडतं, कमी पडतं. असं हे मन सर्वत्र आणि चंचलता या मनाच्या ठिकाणी आपल्याला बघायला लक्षात येईल. आणि म्हणून मनाला तुम्हाला माहिती आहे की शास्त्रांनी माकडाची उपमा दिली. मन कसं आहे? तर मन माकडासारखा आहे. संत म्हणाले, मनोनी ऐसे कैसे घडेल जे मरकट समाधील. का रहा मन तलिया राहील महावातू. या मनाच्या चंचलतेचं वर्णन करताना संतांनी लिहिलं, हे मन कसं आहे? तर माकडासारखा आहे. माकड एका ठिकाणी शांत बसत नाही सज्जन हो. किंवा सोसाट्याचा सुटलेला वारा, त्याला म्हटलं थोडा वेळ शांत बस, तर ते वारा शांत बसतो का? परवाच आपल्याकडे निसर्ग नावाचा
चक्रीवादळ आलं, त्याला आपण कितीही थोपवण्याचा प्रयत्न केला तरी ते थोडं शांत बसणं, थोडं शांत बसणं म्हटलं ऐकतं का ते? जसा सोसाट्याचा वारा सुटलेला, शांत बस म्हणल्यानं बसत नाही. माकडाला एका ठिकाणी शांत बस म्हणून सांगितलं तरी माकड एका ठिकाणी शांत बसत नाही. तसंच माकडासारखाने या सोसाट्याच्या वाऱ्यासारखं चंचल हे मन, किती जरी त्याला बसवण्याचा प्रयत्न केला, म्हणजे माकडाला समाधी लावण्याचा प्रयत्न करतो मी, होईल का? माकडाला कधीही समाधी लागत नाहीये. तसं या मनाला चंचलत्व त्याच्याकडे आहे आणि त्याला कितीही शांत करण्याचा आपण प्रयत्न केला तरी ते शांत होण्याच्या ऐवजी आणखीन जास्त अशांत होताना दिसतं. म्हणून सुभाषितकारांनी या मनाला माकडाची उपमा दिली आणि फार सुंदर वर्णन या मनाच्या संबंधानं सुभाषितकारांनी केलेलं आहे. काय म्हणतो सुभाषितकार? सुभाषितकार म्हणतो, मर्कटस्य सुरापानम तत्र वृश्चिक दंशनम तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा करिष्यती. फार सुंदर सुभाषित आहे. त्यांनी सांगितलं की मन हे माकडासारखं आहे. अगोदरच माकड ते माकड एका ठिकाणी शांत बसत नाही आणि त्याच्यामध्ये त्या माकडाला मर्कटस्य सुरापानम, त्याला पाजवली म्हण दारू. कुणाला? त्या माकडाला. माकडाला दारू पाजवली आणि माकडाला म्हटलं, लेकरा थोडं शांत बस ना बाळा, थोडं शांत बसावं. बसेल का होते? मुळातच माकडाचा स्वभाव शांत बसणं नाही आणि त्यामध्ये त्याला पाजवली दारू. पुढे सांगितलं, तत्र वृश्चिक दंशनम, माकड त्याच्यात पाजवली दारू आणि त्याच्यात म्हण त्याला चावला इंचू. काय चावला? हा, इंचू चावला त्याला. आणि मग त्याला म्हटलं थोडं शांत बस. बसेल का? नाही. पुढे सांगितले, तन्मध्ये भूत संचारो यद्वा तद्वा करिष्यती, आणि त्याच्यामध्ये त्याला लागलं म्हण भूत. काय लागलं? भूत लागलं त्याला. आधीच माकड, त्याच्यात त्याला पाजवली दारू, त्याच्यात त्याला चावला इंचू आणि त्याच्यामध्ये त्याला लागलं भूत. आणि तशा माकडाला आम्ही म्हणालो थोडं शांत बस. माझ्या बंधू भगिनींनो, ते माकड कधीच शांत बसू शकत नाहीये. तसं हे मन आहे. मनाचा स्वभाव कसा आहे तर संत म्हणाले, मनाचा स्वभाव हा त्या माकडाप्रमाणे चंचल आहे. नाथ महाराजांनी त्याच्याच बद्दल लिहिलं. नाथ महाराज म्हणतात, मर्कट रूपे चंचल मन, त्यासी असत संग मदिरा पाण, काम वृश्चिके दंशिले जाण, मग वर्तन यद्वा तद्वा. काय म्हटले नाथ महाराज? नाथ महाराज म्हणाले की हे माकडासारखं आधीच आपलं चंचल मन आहे, त्याला चुकीच्या संगत लागली, म्हणजे त्याला दारूचं व्यसन लागलं या मनाला आणि त्याच्यामध्ये त्याला वासनेनं विषयांनी झडपलं, विषयरूपी विंचू चावला. मग जसं ते मन शांत बसत नाहीये ना, माकड जसं शांत बसत नाहीये, तसंच या मनाला जर असंगती म्हणजे चुकीची संगती लागली, दारूचं व्यसन लागलं आणि या मनाला जर विषयाचा छंद लागला, विषयाच्या नादी जर हे मन लागलं, तर ते मन मात्र आपल्या कधीच ताब्यात येऊ शकत नाही. अशा प्रकारे संतांनी या मनाचं वर्णन केलेलं आहे. संत सुद्धा म्हणतात की बाप्पा, बाकी सगळ्या गोष्टी ताब्यात घेणं सोपं आहे, परंतु या मनाला ताब्यात घेणं अवघड आहे. हे मन ताब्यात घेणं इतकं सोपं आहे का? नाही आहे. संतांनी फार सुंदर लिहिलं. संत म्हणाले, काय काय करी तो या मना. हे देवा, आम्ही काय काय करतो या मनाला ताब्यात घेण्यासाठी. संत सांगतात, काय काय करी तो या मना.
परिनायके नारायणा, करू नये त्याची करी विवंचना, नेऊ पतनादरिले, काय काय करी तो या मना, परिनायके नारायणा. देवा, अहो या मनाला ताब्यात घेण्यासाठी अनेक प्रकारचा प्रयत्न आम्ही करतो आहोत, अनेक प्रकारचा प्रयत्न आम्ही करतो आहोत, परंतु करू नको म्हणलं ते मात्र केल्याशिवाय राहत नाही. जी गोष्ट याला करू नको म्हटलं की नाही, ती गोष्ट मुद्दाम हे मन केल्याशिवाय राहत नाही. किती समजवावं, किती सांगावं देवा या मनाला, पण मन मात्र उलटच करतय. काय करावं? संत एकनाथ महाराजांनी या मनाच्या बद्दल सांगितलं की मनाला ताब्यात घेणं किती अवघड आहे. संतांनी फार सुंदर लिहिलं. नाथ महाराज लिहितात, वारा बांधवेल मोठे, अग्नी प्राशवेल अवचटे, समुद्र घोटवेल घोटे, परिमनात्मनिष्ठे नये. वाऱ्याची मोड बांधणं सोपं आहे. एखाद्या वेळेस अग्नीला आपण खाऊ शकतो, म्हणजे गिळंकृत करणं सोपं आहे. समुद्र एखाद्या घोटामध्ये आपण पिऊ शकणंही शक्य आहे, परंतु या मनावर ताबा मिळवणं कठीण आहे. कोण म्हणतंय? ज्या संतांनी या मनावर विजय प्राप्त केला ते संत म्हणतात की या मनाला ताब्यात घेणं फार अवघड आहे. नाथ महाराज पुढे लिहितात, आकाशाची करवेल चौघडी, महामेरूची बांधवेल पुडी, शून्याची मुरडवेल नरडी, परी मनाच्या ओढी अनिवार. फार सुंदर वर्णन केलंय हो. एखाद्या वेळेस आपल्या घरामध्ये जसं आपण एखाद्या पांघरुणाची अंथरुणाची घडी करतो की नाही, तशी आकाशाची सुद्धा घडी करता येईल. काही अवघड नाही, करता येईल म्हणतात प्रयत्न केल्यानंतर. महामेरू एवढा मोठा पर्वत, त्याची सुद्धा पुडी बांधता येईल. जशी आपण एखाद्या कागदामध्ये बडीशेपची कशाची पुडी बांधतो की नाही, तसं एखाद्या महामेरू म्हणजे मोठ्या पर्वताची देखील पुडी बांधणं सोपं आहे. परंतु या मनाला ची ओढ जी आहे तिला ताब्यात घेणं फार कठीण आहे. ही गोष्ट स्वतः संतांनी लिहिली. संत रामदास स्वामी म्हणाले, अचपल मन माझे, नावरे आवरीता. हे प्रभू रामचंद्रा, माझं मन चपल आहे आणि त्याला मी आवरण्याचा खूप प्रयत्न करतो आहे हो, परंतु हे मन काही आवरेना, आवरणं कठीण आहे. लक्षात घ्या, मी हे सगळं मनाचं चिंतन संतांनी कुठल्या दृष्टीने मांडलं, कारण प्रवचन असल्यामुळे त्याच दृष्टीने आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न करतोय. आपल्या शास्त्रांनी अंतकरण चतुष्टय सांगितलेला आहे. अंतकरण चतुष्टयामध्ये अंतकरणाचे 4 भाग सांगितलेले आहेत. त्यामध्ये पहिलं सांगितलं मन, दुसरं सांगितलं चित्त, मन, दुसरं सांगितलं बुद्धी, तिसरं सांगितलंय चित्त आणि चौथं सांगितलंय अहंकार. या अंतकरणाच्या 4 हिस्स्यांच्या पैकी पहिलं आहे मन, नंतर बुद्धी आणि नंतर आहे चित्त आणि नंतर अहंकार. तर आपण या अंतकरण चतुष्टयातला मनाचा विचार या ठिकाणी करतो आहोत. असं म्हणतात की प्रत्येक माणूस हा परमात्म्याचा अंश आहे. कोण आहे तो? प्रत्येक माणूस हा परमात्म्याचा अंश आहे. परंतु या आत्म्याला जीवदशा प्राप्त करून देण्याचं काम जर कोण करत असेल, त्याला जीवदशेला आणण्याचं काम कोण करतं, तर आमचं शास्त्र म्हणतं की ते मन करतं. मनामुळंच
परमात्म्याचा अंश असणारा आत्मा जीवदशेला प्राप्त होतो. मनाचं काय काम आहे हो? अंतःकरण चतुष्टयामध्ये जे पहिल्यांदा मन आलं त्याचं काय काम आहे? मन काय काम करतं? तर मनाचं काम सांगितलं गेलेलं आहे की मन हे संकल्प आणि विकल्प करतं. म्हणजे काय? एखादं काम करण्याबद्दलचा संकल्प करतं आणि ते काम अर्धवट सोडून निघून जाण्याचा विकल्पही करतं. आणि बुद्धी या संकल्प विकल्पाला निश्चयात्मकता देण्याचं काम करते. आता अंतःकरण चतुष्टय हा वेगळा आणि फार विस्ताराचा विषय आहे, मी त्यात जात नाही. पण मनाचं काय काम आहे? तर मनाचं काम आहे संकल्प आणि विकल्प करणं. आणि म्हणून मन ह्या प्रकारचं काम करतं, ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. असं म्हणतात की माणूस आपल्या आयुष्यामध्ये माणसाला मुक्तीही प्राप्त करून देण्याचं आणि माणसाला बंधनामध्ये टाकण्याचं दोन्हीही काम कोण करतं? हे मनच करतं, मी म्हणत नाही. आमच्या शास्त्रांनी सांगितलं, मन यवम मनुष्याना कारणम बंध मोक्षयो. माणसाला बंधनात टाकणारही मनच आहे आणि माणसाला बंधनातून मुक्त करणारही मनच आहे. माणसाचा सगळ्यात आयुष्यातला जवळचा मित्रही मनच आहे आणि माणसाचा सगळ्यात मोठा शत्रूही कोण आहे? मनच आहे हो. म्हणून आपण मनावर योग्य संस्कार करणं महत्वाचं आहे. मनाला चांगुलपणाकडे घेऊन जाणं महत्वाचं आहे. जर त्याला चांगल्या सवयी लावल्या तर नर का नारायण होत. आणि या मनाला जर चुकीच्या संगतीमध्ये आपण ठेवलं तर याच्या इतका आपल्या जवळचा मोठा शत्रू या जगामध्ये दुसरा कोणीही नाही. म्हणून म्हटलं मन यवम मनुष्याना कारणम बंध मोक्षयो. संतांनी पुढे लिहिलंय ना, तुम्ही वाचला असेल, तुम्हा सगळ्यांना मुखोद्गतही असेल. गती अधोगती मनाची युक्ती, गती अधोगती मनाची युक्ती. मन लावा एकांती साधू संगे, मन लावा एकांती साधू संगे, गती अधोगती मनाची युक्ती. तुम्हाला गती प्राप्त करून द्यायची का तुम्हाला अधोगतीला घेऊन जायचं, याचं काम जर कोण करत असेल तर सज्जन होते मनच करत. कोण करत? हे मनच करत हो. कारण मनयामुळंच आपण विषयाकडे आकर्षित होतो आणि मन विषयाकडे आकर्षित झालं की मग आपण विषयाच्या बंधनांच्या मध्ये काय होतो? बांधले जातो ना. आणि म्हणून मनाबद्दलचा फार बारकाईनं अभ्यास करणं महत्वाचं आहे. म्हणून आपल्याकडे सांगितलं, मन चिंती ते वैरी न चिंती. आपला शत्रू देखील आपलं वाईट चिंतणार नाही. इतकं वाईट जर आपण मनावर संस्कार केले नाहीत तर चिंतनाचं काम कोण करतं? आपल्या जवळ असलेलं आपलं मनच करतं. आपल्या जवळ असलेलं आपलं मनच करतं. म्हणून शेक्सपियरचा एक विचार मला या ठिकाणी आठवतो. शेक्सपियरने फार छान विचार सांगितला. शेक्सपियर म्हणाले, मन काय करतं? तर मन स्वर्गाचं नरकात रूपांतर करण्याचं काम कोण करतं? मन करतं. नरकाचं रूपांतर स्वर्गामध्ये करण्याचं काम देखील कोण करतं? मनच करतं हो. या दोन्हीही गोष्टी मनाच्याकडनं घडतात. परंतु म्हणून त्या मनावरती संसंगतीचे, नामस्मरणाचे, चांगुलपणाचे संस्कार, संगत त्याला घडवणं अत्यंत महत्वाचं आहे. हिंदीमध्ये एक विचार आलेला आहे, मन के हारे हार है, मन के जीते जीत. मन हारलं की माणूस आपोआप हरतो. पराभव हा पहिल्यांदा रणात होत नसतो. पराभव हा पहिल्यांदा माणसाच्या मनामध्ये होत असतो.
म्हणून आपण म्हणतो नाही हो, तो माणूस आता वर येत नाही, तो मनानं खचलाय. बरोबर आहे. मन पराभूत झालं म्हणून मन के हारे हार है, आणि मन के जीते जीत. मनानं हरलात की तुम्ही हरणार आहात, आणि मनानं ठरवलं की नाही मी जिंकणार आहे, मीच जिंकणार आहे, असं जर मनानं ठरवलं ना तर निश्चितपणे तुम्ही जिंकू शकता. इतकं मन आपल्या शरीरामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. मी परवाच गुट्टे MPC अकॅडमीच्या फेसबुक पेजवरून ओळखा स्वतःला गाठा यशाला या विषयावर बोलताना सांगितलं ना की ज्याच्या मनात प्रकाश त्याच्या मुठीत आकाश. ही जी मोठी माणसं झाली ना, ही महापुरुष झाली, ही संत झाली ना, यांच्या पहिल्यांदा मनात प्रकाश पडला. आणि म्हणून एक पहिल्यांदा आपल्या मनात प्रकाश पडला पाहिजे. मनात प्रकाश पडला की हे आकाश सुद्धा मुठीत घेण्याची ताकद आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होते. आणि मनात जर काळा कुट्ट अंधार असेल आणि बाहेरून किती जरी वॅटचा बल्ब तुमच्या तोंडावर लावला, डोळ्याच्या समोर लावला, तरी त्याचा काहीही फायदा होत नाही. पहिल्यांदा कुठं प्रकाश पडावा लागतो, तर पहिल्यांदा मनामध्ये प्रकाश पडावा लागतो. मी त्या भाषणामध्ये फार विस्तारानं या विषयीचा विचार व्यक्त केलेला आहे. आपल्याकडे मी लहान असताना बसवरती लिहिलेलं असायचं, आता आहे की आता दिसत नाहीये, ते लिहिलेलं होतं बघा की मनाचे ब्रेक, उत्तम ब्रेक. सगळ्यात महत्वाचं ब्रेक कोणता आहे? ठीक आहे, आपल्या गाडीचं ब्रेक आपल्या पायाखाली आहे, ते तर महत्वाचं आहे, पण सगळ्यात महत्वाचं ब्रेक कोणतं आहे? तर मनाचं ब्रेक महत्वाचं आहे. आणि म्हणून आपल्याला मनाला बांध घालता आला पाहिजे. तुम्हाला माहिती आहे की पाण्याला बांध घातला की संतत्व म्हणजे काय, संथत्व, संथपणा येतो. आणि मनाला बांध घातला की संतत्व, साधुत्व निर्माण होत. हे जे संत झाले या सगळ्यांनी मनाला बांध घातला. आपण मनाला बांध घालत नाहीत आणि म्हणून आपण संत होत नाहीत, आपण मोठे होत नाहीयेत. म्हणून काय केलं पाहिजे आपण, तर मनाचा ब्रेक, उत्तम ब्रेक हा विचार करून मनाला ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असं म्हटलं जातं की ज्यानं मन जिंकलं त्यानं जग जिंकलं. सगळ्यात कठीण काम कोणतं आहे, तर मनाला जिंकणं हे सगळ्यात कठीण काम आहे. ज्यानं मन जिंकलं ना तर त्यानं आपोआप सगळं जग जिंकलं. जग जिंकायला काही लागत नाही. पहिल्यांदा जग जिंकणं सोपं आहे म्हणतात विचारवंत तत्वज्ञ, परंतु मन जिंकणं हे फार कठीण काम आहे. आणि पहिल्यांदा आपण या मनाला समजून घेतलं पाहिजे आणि मनाला जिंकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. हाही विचार आपल्या शास्त्रांनी परोपरीनं मांडलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून या मनाचा विचार आपण केला पाहिजे. मी नेहमी एक दृष्टांत सांगत असतो की एक गुरु आणि त्याचे 2-3 शिष्य गुरुच्या आश्रमात राहत होते. आश्रमामध्ये राहत असताना गुरूंनी शिष्याला सांगितलं की शिष्यांनो, आपल्याला चारित्र्यवान बनायचं असेल तर परधन परस्त्री याचा मानी विटाळ. दुसऱ्याचं धन आणि दुसऱ्याची जी स्त्री आहे ना, याबद्दलचा आसक्ती भाव आपण शिष्यांनो कधीच मनाच्या ठिकाणी आणायचा नाही. असा संदेश, असा उपदेश गुरु करत असायचे. एके दिवशी गुरु आणि शिष्य निघाले होते प्रवास करत. पायीच प्रवास होता त्या काळामध्ये. जाताना रस्त्यामध्ये एक नदी लागली आणि त्या नदीला पूर आलेला होता. म्हणजे फारही काही जास्त नव्हता, पण नदीमध्ये पाणी होतं. आणि तिथे एक सुंदर युवती किंवा स्त्री उभी होती. तिला पलीकडच्या तीरावर जायचं होतं. या साधूला आणि त्या शिष्यांना बघितलं आणि ती स्त्री म्हणाली की महाराज, मला या पाण्यातनं पलीकड जायचं जरा कठीण वाटतंय, तुम्ही मला या पाण्यातून पलीकड नेऊन सोडावं अशी माझी विनंती आहे. ते म्हणाले काही हरकत नाहीये. काय केलं त्यांनी मग, गुरुजींनी त्या स्त्रीला खांद्यावर बसवलं आणि स्वतः पाण्यातनं
पलीकडच्या तीरावर नेऊन त्या स्त्रीला सोडलं. स्त्री गेली निघून. शिष्य आणि गुरु पुढे चालत निघाले आणि पुढे चालत जात असताना या शिष्यांच्या मनामध्ये मात्र सारखा विचार येतोय की म्हणाले, हा कसला गुरु? आम्हाला म्हणत होता परस्त्रीला स्पर्श करू नये, परस्त्री ही माते समान आहे वगैरे वगैरे. यानं तर म्हणले मस्त खांद्यावर घेऊन स्त्रीला घेऊन आला म्हणले. आणि म्हणून त्यांनी गुरुजींना प्रश्न केला. म्हणाले, गुरुजी आपणच आम्हाला सांगत होतात की परस्त्री परधन याचा विटाळ धरला पाहिजे वगैरे म्हणून, आणि तुम्ही तर म्हणले सुंदर स्त्री दिसली की खांद्यावर घेऊन गेलात म्हणले, लोकालाच नुसतं ज्ञान सांगता का? गुरुजी म्हणाले, अरे ती अडलेली होती, तिची अडचण होती म्हणून मी तिला घेऊन आणून सोडलं. एकदा झालं, दोनदा झालं, चारदा झालं. शिष्य दिवसातनं 10 वेळेस हाच प्रश्न गुरुजींना विचारतायत पुन्हा पुन्हा. त्यावेळेला गुरुच असतात. गुरूंनी उत्तर दिलं. गुरु म्हणाले, माझ्या परम शिष्यांनो, अरे मी त्या स्त्रीला खांद्यावर घेतलं, पाण्यातनं पलीकड तीरावर नेऊन सोडलं, आणि जिथं तिला मी खांद्यावरनं खाली उतरविलं, सोडलं, तिथंच मी तिचा विचार सोडून दिला. पण माझ्या परम शिष्यांनो, तुमच्या डोक्यामध्ये मात्र ती स्त्री, तुमच्या मनामध्ये मात्र ती स्त्री इतकी बसलेली आहे की आता या घटनेला होऊन 12 घंटे होऊन गेले तरीही तुमच्या मनातून ती स्त्री जात नाहीये. म्हणजे मला काय सांगायचंय तुम्हाला, की हे मन असं आहे की लोकाला पण स्वतः मात्र विषयामध्ये काय करतं, ते एकदा गुंतलं की त्याच्या बाहेर यायचा प्रयत्नच करत नाहीये. असं हे मन आहे. आणि म्हणून मनावर ताबा मिळवणं अत्यंत महत्वाचं आहे. मी परवा साचा आणि मावळ या माझ्याच रामकृष्ण बदने फेसबुक पेजवरून बोलताना सांगितलं ना तुम्हाला की मनावर ताबा जर नाही मिळवला आणि मनासारखं जर बोललं तर काय होतं, याचा उदाहरण तुम्हाला सीताई साहेबांचं दिलं ना. रामायण कशामुळे घडलं? तर सीताई साहेब मनाला येईल तसं बोलल्या लक्ष्मणाला, किंवा मारीचाच्या प्रसंगामध्ये तुम्हाला माहिती, संत साधुत्व असणारा लक्ष्मण, परंतु त्याला सीताई साहेब मनाला येईल तसं बोलल्या, आणि त्याचा परिणाम म्हणून सीताई साहेबांना रावणाच्या बंदिवासामध्ये राहावं लागलं. आणि तुम्हाला माहिती आहे की रामायण घडलं. मनावर जर आपण ताबा नाही ठेवला तर काय होतं, याचं उदाहरण तुम्हाला मागच्या वेळेला मी सांगितलं की मनावर ताबा नसेल तर महाभारताचा जन्म होतो. तुम्हाला सांगितलं मी की दुर्योधन जेव्हा त्या इंद्रप्रस्थाच्या ठिकाणी पाण्यात पडला, त्यावेळेला केस वाळवीत उभी असणारी कुंती त्याच्याकडे बघून, माफ करा, द्रौपदी त्यांच्याकडे बघून कुस्तीत भावानं हसली. नुसतं हसलीच नाही तर तिनं पुढे शब्द वापरले, आंधळ्याचे लेकर आंधळेच. म्हणजे द्रौपदीला आपल्या मनावर ताबा ठेवता आला नाही, आणि हे शब्द दुर्योधनाच्या मनाला लागले, आणि तिथून पुढे मग द्रौपदीच्या वस्त्रहरणापासून अनेक घटना घडत गेल्या आणि महाभारताचा जन्म झाला. रामायण का घडलं? आई साहेबांनी मनावर ताबा मिळवला नाही, मनाला येईल तसं लक्ष्मणाला बोलल्या म्हणून रामायण घडलं. द्रौपदीला देखील मनाला येईल तसं दुर्योधनाला बोलल्या, मनावर ताबा मिळवला नाही म्हणून महाभारताचा जन्म झाला. आपल्यालाही जर आपल्या आयुष्यामध्ये रामायण महाभारतासारखे प्रसंग घडू नये तसं वाटत असेल तर मला असं वाटतं की आपण आपल्या मनावरती ताबा मिळवणं अत्यंत महत्वाचं आहे. का मनाला एवढं महत्व दिलं गेलेलं आहे हो? त्याचं कारण असं आहे की आपल्या सगळ्या इंद्रियांच्या मध्ये सगळ्यात महत्वाचं इंद्रिय जर कोणतं असेल तर ते मन आहे. सकळ इंद्रिया मन हे प्रधान. आपल्या सगळ्या इंद्रियांच्या मध्ये सगळ्यात महत्वाचं जर कोणतं इंद्रिय असेल तर संत म्हणतात की ते मन आहे. आपलं हे देह, आपलं जो शरीर आहे ना, हे शरीर नावाच्या नगराचा राजा जर कोण असेल, या देहपुरीचा राजा जर कोण असेल तर संत म्हणतात तो राजा कोण आहे? मन आहे. मनोराजा एक देहपुरी, आसे नांदतो त्यासी दोघी नारी.
पुत्र पौत्र संपन्न भारी, त्याने कृपा केली आमावरी हो. मनोराजा एक देह पुरी. आपल्या या देह नावाच्या नगराचा राजा जर कोण असेल तर संत म्हणतात हे मन आहे. कोण आहे? मन आहे. आणि या मनाचं वर्णन तुकाराम महाराजांनी एका अभंगामध्ये फार चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. तुकाराम महाराज लिहितात, मन गुरुवानी शिष्य करी आपलेच दास्य, प्रसन्न आपापणास गती अथवा अधोगती. मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली, मने इच्छा पुरविली, मन माऊली सकळांची. साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका मात, नाही नाही आन दैवत तुका मने दुसरे. सगळ्यात मोठं दैवत जर कोण असेल तर तुकाराम महाराज म्हणतात, हे वाचक हो, हे साधक हो, श्रोते हो, तर ते कोण असेल तर ते मन आहे. आणि म्हणून या मनाचा विचार आपण प्रामुख्यानं केला पाहिजे जर आपल्याला मोठं व्हायचं असेल. मग ते परमार्थाच्या दृष्टीने असो की मग ते प्रपंचाच्या दृष्टीने असो. उपनिषदामध्ये तुम्हाला माहित आहे की या शरीराला रथाची उपमा दिली गेलेली आहे. आता मग तो विस्तार करत नाही. आणि त्यामध्ये लगाम या शरीररूपी रथाचा कोणाच्या हातात असला पाहिजे असं सांगितलं गेलेलं आहे? मनाच्या हातामध्ये असला पाहिजे. लगाम हातामध्ये असला तर रथ आपल्याला जिथे आणि जसा घेऊन जायचा आहे तसा आपण घेऊन जाऊ शकतो ना. आणि जर लगामच घोड्याचा आपल्या हातात नाहीये तर मग मात्र काय होईल की आपल्याला घोडे जिकडे घेऊन जातील, म्हणजे इंद्रिय जिकडे घेऊन जातील तिकडे जावं लागेल. तुम्हाला एक दृष्टांत सांगतो मी. पोलिस दोन्ही ठिकाणी असतात बघा तुम्ही. चोरांच्या जवळही पोलिस असतात आणि मंत्र्याच्या जवळही पोलिस असतात. पण फरक आहे का नाही हो? चोर आणि पोलीस हे चित्र तुम्ही बघितलं तर पोलीस चोरांच्या ताब्यात आहे का चोर पोलिसांच्या ताब्यात आहे? आपल्याला माहिती आहे की चोर हा पोलिसाच्या ताब्यामध्ये आहे. आणि दुसरं चित्र तुम्ही बघा, दुसरं दृश्य तुम्ही बघा की पोलीस आहेत आणि मंत्री आहे. आता पोलीस मंत्र्याच्या ताब्यात आहे का मंत्री पोलिसाच्या ताब्यात आहे? तुम्हाला माहिती आहे की पोलीसही मंत्र्याच्या ताब्यात आहे. तसं मन हे सामान्य जीवाच्या ताब्यात मन नसतं. मनाच्या ताब्यामध्ये हे सामान्य जीव असतात आणि संतांच्या ताब्यामध्ये मन असतं. म्हणून आपल्या ताब्यात आपल्याला कसं मन ठेवता येईल याचा विचार आपण केला पाहिजे. मनाला 2 पत्नी सांगितलेल्या आहेत, प्रवृत्ती आणि निवृत्ती. मनाला 3 मुलं सांगितलेली आहेत, संकल्प, विकल्प आणि प्रकल्प. मनाच्या ठिकाणी 3 दोष सांगितलेले आहेत, मल, विक्षेप आणि आवरण दोष. हेही आपण लक्षात घेतला पाहिजे. आणि एक गोष्ट लक्षात घ्या की या जगामध्ये इंद्र, चंद्र, ब्रह्मदेव या सगळ्यांना मनानं सोडलेलं नाही, तर मग ते मन आपल्याला तरी कसं सोडेल? आणि म्हणून या मनावर विजय प्राप्त करण्याचा प्रयत्न करा. नसेल तर या मनाला प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करा. संत म्हणाले की काय करावं लागेल आता या मनासाठी? तर संत म्हणतात या मनाला प्रसन्न करून घ्या. मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छा ते. तुकाराम महाराजांनी सांगितलं की या मनाला प्रसन्न करून घ्या. जोपर्यंत हे मन प्रसन्न होत नाहीये तोपर्यंत आपल्याला जे सिद्ध करायचंय, ज्या ध्येयापर्यंत आपल्याला पोहोचायचंय ते ध्येय प्राप्त करणं शक्य नाहीये. आणि म्हणून मोक्ष प्राप्त करायचा असेल, बंधनातून मुक्त व्हायचं असेल तर त्यासाठी मनाला प्रसन्न करणं अत्यंत महत्वाचं आहे.
महात्मा गौतम बुद्धांचा देखील यासाठी फार चांगला विचार आलेला आहे. महात्मा गौतम बुद्ध सुद्धा म्हणतात, मी एक शेतकरी आहे, माझ्या मनाच्या शेतीत मी श्रद्धेची बीजे पेरतो, त्यावर प्रयत्नांचा पाऊस पाडतो. प्रज्ञा हा माझा नांगर आहे, उत्साह हे माझे बैल आहेत, संयम हा नांगराचा दांडा आहे, मी सत्याची कास धरून कापणी करतो. नम्रता ही माझी मळणी आहे, अशी शेती कसल्यावर अमृताचे फळ मिळते व सर्व दुःखातून सुटका होते. महात्मा गौतम बुद्धांनी काय सांगितलं की माझ्या मनाची शेती मी करतो. म्हणून प्रत्येकाला मनाची शेती करता आली पाहिजे. मी परवा बोलताना सांगितलं की आपल्या तनाचं सौंदर्य वाढवणारी ब्युटी पार्लर, जेंट्स आणि लेडीचे ब्युटी पार्लर खूप आहे, जे तनाचं सौंदर्य वाढवण्याचं काम करतात, शरीराचं सौंदर्य वाढवण्याचं काम करतात. परंतु कीर्तनाच्या, प्रवचनाच्या, व्याख्यानमालेच्या माध्यमातून मात्र मनाचं ब्युटी पार्लर, मनाचं सौंदर्य वाढवण्याचं काम केलं जातं. आणि म्हणून आपण मना लावा एकांती, आपलं मन एकांतामध्ये घेऊन जा. मनाला चांगुलपणा सतत दाखवत चला. चांगल्या कामांच्या मध्ये मला जर लावत राहिलात ना, तर मन निश्चितपणे आपल्या इच्छितापर्यंत आपल्याला घेऊन जाऊ शकतं. म्हणून तर समर्थ रामदास स्वामींनी मनालाच उपदेश केला, मनाला उपदेश केला आणि मनाबद्दल फार चांगले शब्द वापरले. ते मनाला सज्जन हा शब्द वापरतात, जाणीवपूर्वक शब्द वापरला. आणि समर्थांनी मनाचे श्लोक लिहिले आणि मनालाच विनंती केली म्हणा, प्रार्थना केली म्हणा किंवा उपदेश केला म्हणा. किती सुंदर पद्धतीनं मनाबद्दलचा विचार समर्थांनी व्यक्त केलेला आहे. समर्थ म्हणतात, मना सज्जना भक्ती पंथेसी जावे, जरी श्रीहरी पाहिजे तो स्वभावे. मना वासना दुष्ट कामा नये रे, मना सर्वता पाप बुद्धी नको रे. मना सर्वता नीती सोडू नको हो, मना अंतरे सार विचार राहो. मना पाप संकल्प सोडून द्यावा, मना सत्य संकल्प जीवी धरावा. मना कल्पना ते नको विषयांची, विकारे घडे हो जनीची. देह त्यागिता कीर्ती मागे उरावी, मना सज्जना हेची क्रिया धरावी. मना चंदनाचे परी त्वाजी जावे, परी अंतरी सज्जनानी व्हावे. किती सुंदर उपदेश मनालाच केला आणि मनाला सज्जन ही उपमा दिलेली आहे. कारण मनाला नाराज करून, दुर्जन म्हटलं असतं तर मन नाराज झालं असतं, आणि मनाला नाराज करून ताब्यात घेता येईल असं नाही. तर मनाला मोठेपणा द्या, मनाला सज्जनाची उपमा द्या आणि त्याला प्रसन्न करा. मन प्रसन्न झालं की मग जगातली कुठलीच गोष्ट तुमच्यासाठी कठीण नाही. आणि जर मनाला तुम्ही विश्वासात घेतलं नाही आणि तुम्ही जे कोणतं काम करता आहात ते, आणि म्हणून मनामध्ये पहिल्यांदा भक्ती करायची असेल, भक्ती करताना भक्तीसाठी काय लागतं? भाव लागतो. संतांनी लिहिलं ना, भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. भाव बळे आकळे येरविना कळे, करतळी आवळे तैसा हरी. भावे गावे गीत शुद्ध करून ये चित्त, तुझ व्हावा आहे देव, तरी हा सुलभ उपाव. प्रत्येक ठिकाणी भक्तीमध्ये भावाला महत्व दिलं. आणि हा भाव पहिल्यांदा कुठं निर्माण झाला पाहिजे? तर सज्जन हो हा भाव आपल्या मनामध्ये निर्माण झाला पाहिजे. जोपर्यंत हा भाव मनामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत ती भक्ती सफल होऊ शकत नाही. मी म्हणत नाही, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सांगतात. तुकडोजी महाराजांची रचना आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मनी नाही भाव, मने देवा मला पाव. मनी नाही भाव,
म्हणे देवा मला पाव, देव काही बाजारचा भाजीपाला नाही र. देव आशान मिळायचा नाही र. देव आशान मिळायचा नाही र. दगडाचा देव त्याला वडराच भेव, दगडाचा देव त्याला वडराच भेव, सोन्याचा देव त्याला सोनाराच भेव. देव आशान मिळायचा नाही र. देव आशान मिळायचा नाही र, नाही र. देव बाजारचा भाजीपाला नाही र. म्हणे नाही भाव, म्हणे देवा मला पाव, म्हणे नाही भाव, म्हणे देवा मला पाव. देव बाजारचा भाजीपाला नाही र, नाही र. देव आशान मिळायचा नाही र. मनामध्ये पहिल्यांदा भाव कुठं असला पाहिजे, तर मनामध्ये असला पाहिजे. त्याशिवाय आपली भक्ती सुद्धा म्हणजेच परमार्थ सुद्धा परिपूर्ण होऊ शकत नाहीये. कबीरांचे प्रसिद्ध रचना आहे. कबीर म्हणतात, माला तो कर्मे फिरे, जीवा फिरे मुख माही, मनवा तो चौदिसी फिरे, यह तो सुमिरन नाही. हातामध्ये माळ घेतली आहे आणि माळ घेऊन देवाचं नामस्मरण चाललेलं आहे. माला तो कर्मे फिरे, जीवा फिरे म्हणजे जीभ तोंडामध्ये देवाचं नामस्मरण करते आहे, परंतु मन वाहतो, मन मात्र चार दिशेला फिरायलंय. त्या माळेकडे बी आणि त्या देवाच्या नामस्मरणाकडे लक्ष नाहीये. मन कुठं आहे? 10 दिशाला फिरायलंय, 4 दिशेला फिरायलंय. असं जर आपण स्मरण करत असू, भक्ती करत असू, तर ती कामाची नाही. या भक्तीमध्ये काय कामाचं आहे? कबीर म्हणतात, मन महत्वाचं आहे. आणि म्हणून मनाला भक्तिपंथाकडं, जसं समर्थ स्वामी रामदासांनी, स्वामी समर्थांनी, तुम्हाला माहिती आहे की मनाच्या संबंधानं सांगितलं की मना भक्तिपंथीकडे जा, तशाच प्रकारचा विचार आपण केला पाहिजे. दुसरीकडं कबीर म्हणतात, नाहे धोये क्या भया, जो मन मैल न जाय, मिन सदा जल में रहे, धोये बास न जाय. वरून कितीही अंघोळ केली, सारखी अंघोळ करतोय, वेगवेगळ्या प्रकारचा उपचार करतोय, परंतु नाहण्यामुळं धुण्यामुळं कुणाला देव मिळेल किंवा ती भक्ती असं म्हणता येत नाही. जर मधलं मन जर गलिच्छ असेल, तर मन जर मळालेलं असेल, तर वरच्या साफसफाई शरीराच्या काहीही कामाची नाही. पहिल्यांदा काय महत्वाचं आहे? मन स्वच्छ होणं महत्वाचं आहे. म्हणून म्हटलं की नाही निर्मळ जीवन काय करील साबण. याप्रमाणे आपण मनाला पहिल्यांदा धुतलं पाहिजे, मनाला स्वच्छ केलं पाहिजे. हा विचार कबीर सांगतात. कबीर म्हणतात, कबीरा मन निर्मळ भया, जैसा गंगा नीर, पाछे पाछे हरी फिरे, कहत कबीर कबीर. कबीरांनी एक चांगला मार्ग सांगितला की देवच आपल्या पाठीमागे लागेल, देवच आपलं नामस्मरण करायला लागेल, इतका अधिकार तुम्हाला प्राप्त होईल जर तुम्ही काय केलं तर. तुम्ही जर तुमचं मन निर्मळ केलं तर हे होऊ शकतं. आणि म्हणून तुम्ही काय केलं पाहिजे? तुमचं मन निर्मळ केलं पाहिजे. म्हणून तर भगवान श्रीकृष्ण म्हणतायत की अर्जुना, दुसरं काही करू नको, तू तुझं मन माझं स्वरूप बनव. या प्रकारचा विचार त्यांनी सांगितलेला आहे. आणि मग हे मन निर्मळ करण्यासाठी किंवा मन प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय आपण करण्याचा प्रयत्न करतो, पण संत म्हणतात या उपायांनी मन आपल्या ताब्यात येईलच असं काही सांगता येत नाही. त्यासाठी तुम्ही काय करा, तर घालून या भार देवावरी भार घाला आणि या मनाची सगळी जबाबदारी म्हणजे निश्चितपणे तुमचं मन तुमच्या ताब्यात येऊ शकतं. मनाच किंवा संतही हे करू शकतात. मनाचे संकल्प पाववील सिद्धी,
जरी राहे बुद्धी याचे ठाई. याच्या ठिकाणावर जर बुद्धी राहिली तर तुमच्या मनातले जे काही संकल्प आहेत ते पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाहीत, असा विचार या ठिकाणी संतांनी मांडलेला आहे. संत तुकाराम महाराज तर म्हणतात, आता कोठे धावे मना तुमचे चरण देखिलिये, भाग गेला सीन गेला अवघा झाला आनंद. देवा, आता माझं हे मन कुठेही जाऊ शकत नाही, आता हे माझं मन कुठेही जाऊ शकत नाही, कारण या मनानं तुमचे चरण म्हणजे तुम्हाला पाहिलंय, आणि एकदा का हे मन देवाला पाहिलं की ते देव स्वरूप होऊन जातं. आणि म्हणून मनासाठी दुसरं काही करण्याची गरज नाही. संत म्हणतात, या मनाला देवाच्या चरणावर, देवाच्या नामस्मरणावर लावा, आपोआप मन तुमच्या ताब्यात आल्याशिवाय राहणार नाही. या मनाला देवाच्या भजनाची गोडी लावा. म्हणून संत म्हणाले, अमृताची गोडी तुझ्या भजनात, अमृताची गोडी तुझ्या भजनात. विसावा मनाचा विसावा तुची जीवनात, अमृताची गोडी तुझ्या भजनात. देवा, माझ्या मनाचा खरा विसावा जर काय असेल तर तुझं भजन आहे, याशिवाय दुसरं काहीही नाही. या प्रकारचा विचार संतांनी मांडलेला आहे. संत म्हणाले, महामळे मन होते जे गाधले, शुद्ध चोखाळले स्फटिक जैसे. नाथ महाराजांनी सुद्धा देवालाच विनंती केली या मनाच्या संबंधाने. नाथ महाराज म्हणजे संत एकनाथ म्हणतात, देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो नेदी, नाम स्मरण घडो संत समागम, वावुगाची ब्रह्म नको देवा. देवा, माझं हे मन तुझ्या चरणावर लागू दे, म्हणजे या मनाला मला ताब्यात घेणं सोपं होईल. तुकाराम महाराजांची अशीच रचना आहे. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरी गुण. या अभंगामध्ये मनाच्या संबंधाने फार चांगला विचार संत तुकाराम महाराज देखील करताना दिसतात. आपण आता प्रवचनाच्या शेवटाकडे येऊयात. एक गोष्ट लक्षात घ्या की परमार्थ करायचा का संसार, हे कुणाच्या हातामध्ये आहे, तर मनाच्याच हातात आहे. पण मन परमार्थाकडे येत नाही. संतांना हे माहिती आहे, देवाला हे माहिती आहे, कारण मनाला हे माहिती आहे की एकदा आपण देवाकडे गेलो की काही बाकी शिल्लकच राहत नाही, आणि त्यामुळे ते देवाकडे येण्याचं टाळतं. म्हणून म्हणतात ना, मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासोनी निवृत्तीसी आले. मन देवाकडे काय येत नाही हो? याचं दुसरं कारण असं आहे की अनादी काळापासून या मनावर विषयाचे संस्कार झालेले असल्यामुळं त्याला देवाकडे यायची इच्छा होत नाही, आणि म्हणून ते देवाकडे यायला टाळतं. मन देवाकडे काय येत नाहीये, त्याचं तिसरं कारण असं सांगितलेलं आहे की मनाला स्वतंत्र विचरण करणं आवडतं, आणि परमार्थामध्ये बंधन आहे. परमार्थामध्ये आले की तुम्हाला माळ घालावी लागते, परमार्थामध्ये तुम्हाला वारी करावी लागते, परमार्थामध्ये तुम्हाला व्यसन करता येत नाहीये, परमार्थामध्ये तुम्हाला पापाचरण करता येत नाहीये. म्हणजे ही बंधन आहेत ना, आणि मनाला बंधनं नको असतात, म्हणून मन परमार्थाकडे येत नाही. परंतु बंधनं माणसाच्या जीवनाला अत्यंत महत्वाची आहेत. जसं आपल्या घरावरती गच्चीवर आपण कठडा करतो, कशासाठी करतो, की लहान लेकरं पडू नयेत म्हणून करतो ना. तसं आपण देखील आपल्या मनाला काही बांध घातले ना, बांध घातले पाहिजेत की आपण व्यसन करणार नाहीत, आपण सात्विक वागू, खरं बोलू. अशा प्रकारचे जर बांध घातले तर ते आपल्याच दृष्टीनं संतत्वाकडे घेऊन जाणारे आहेत. परंतु ही गोष्ट मनाला आवडत नाही, आणि म्हणून मन परमार्थाकडे किंवा देवाकडे यायचं टाळतं.
कारण त्याला माहिती आहे की एकदा आपण देवाकडे गेलो की मग आपल्याला बाकीचं काहीही करता येत नाही. हा विचार मनाच्या ठिकाणी असतो. एक गोष्ट लक्षात घ्या की मनानं हा परमार्थ होतो आणि देहानं संसार होत असतो. आणि मनाचं एक वैशिष्ट्य असं आहे की मनाने एकदा एखादी गोष्ट ठरवली का नाही ती पूर्ण केल्याशिवाय मन कधीच राहत नाही. म्हणून माऊली म्हणाले, काजे यया मनाचे एकनिके, जे देखोनी गोडीची ठाया सोके, मनोनी अनुभव सुखची कवतके दावीत जाई जे. वैराग्याच्यामुळं, अभ्यासाच्यामुळं, भगवान श्रीकृष्णाने सांगितलं ना अर्जुना, मनाला ताब्यात घेण्याचे 2 मार्ग सांगितले. वैराग्याच्या अभ्यासाच्या माध्यमातून मनाला आपल्या ताब्यात घेता येतं, परंतु संत म्हणतात हेही करणं कठीण आहे. म्हणून आपण मनाला देवाच्या चरणाकडे नामस्मरणामध्ये लावलं ना, संतांच्या संगतीमध्ये आणलं ना, तर निश्चितपणे मन आपल्याला जे पाहिजे ते देण्याचा जे चांगुलपण आहे ते प्राप्त करण्यासाठी महत्वपूर्ण ठरू शकतं. आणि म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या की मन हाच ईश्वर आहे, दुसरा ईश्वर कोणी नाही आहे. आपल्या अंतकरणामध्ये बसलेलं जे मन, अंतकरण चतुष्टय आपलं पहिलं जे मन आहे ना, हेच ईश्वर आहे. मला वाटतं हिंदीमध्ये एक गाणं अशाच मनाच्या संबंधानं आलं होतं आणि त्यामध्ये हा आशय आलेला होता. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे ते गाणं. तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए, भले बुरे सारे कर्मों को, भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए, तोरा मन दर्पण कहलाए, तोरा मन दर्पण कहलाए. मन ही ईश्वर, मला हे सांगायचं होतं तुम्हाला, मनच आपलं परमेश्वर आहे. मन ही ईश्वर, मन ही देवता, मन से बड़ा न कोई. मन उजियारा जब जब फैले, जग उजियारा होए, तोरा मन दर्पण कहलाए है, तोरा मन दर्पण कहलाए. म्हणून मन ही ईश्वर, मन हेच खऱ्या अर्थाने ईश्वर आहे, याचा विचार आपण केला पाहिजे. आणि म्हणून जगाला वळण लावण्यापूर्वी आपण मनाला वळण लावण्याचा निश्चितपणे प्रयत्न केला पाहिजे. म्हणून तुम्ही मनापासून मनाशी मैत्री केली पाहिजे. आणि एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की मन हे दुधारी शस्त्र आहे. जसं अंगबळ महत्वाचं आहे तसं मनोबळ देखील महत्वाचं आहे. आपल्याकडे असंही म्हटलं गेलं की साऊंड माइंड इज साऊंड बॉडी. त्यासाठी बॉडी देखील साऊंड असली पाहिजे, तरच आपलं मन साऊंड राहू शकतं. अनेक वेळेला आपण पाहतो की मुलांचं अभ्यासामध्ये मन नसणं, नोकराचं कामात मन नसणं, पुरुषाचं प्रपंचात मन नसणं. मन थाऱ्यावर नसेल तर समोरची वस्तू असूनही दिसेनासे होते. आणि म्हणून मनाचं शास्त्र जर कोणतं असेल तर ते योगशास्त्र आहे. आणि म्हणून प्राणायाम, आसन, ध्यानधारणा, विपश्यना या सगळ्यांच्या माध्यमातून देखील आपल्याला मनावरती विजय प्राप्त करता येतो, मनाला ताब्यात ठेवता येतं. अलीकडच्या काळामध्ये वैद्यक शास्त्रामध्ये देखील मानसोपचार शाखा प्राप्त झालेली आहे. आज जगामध्ये मनोरुग्णांची खूप मोठ्या प्रमाणावर संख्या वाढताना आपण बघतो आहोत. आणि म्हणून खऱ्या अर्थानं आपण मनाचा अभ्यास करणं महत्वाचं आहे. हाही विचार या निमित्तानं आपण केला पाहिजे. मला असं वाटतं या दृष्टीने देखील मनाचा विचार करणं महत्वपूर्ण आहे. आणि म्हणून आपण आपलं मन जर विकृत झालं, दुर्बळ झालं तर विचार करता येत नाही, निर्णय घेता येत नाही, निष्कर्ष काढता येत नाही, निश्चय करता येत नाहीत. म्हणून मनाला दुर्बळ होता येईल कामा नये. मनाला दुर्बळ होऊ देऊ नका. दिवसाकाठी आपण थोडासा तरी वेळ आपण मनासाठी काढून ठेवला पाहिजे. मनाला चांगल्या विचारांची, भावनांची, संकल्पनांची पालवी फुटू दिली पाहिजे. काही काळ आपण ज्या धर्माचे असाल त्या धर्माप्रमाणे का असेना, परंतु नामस्मरण आपण केलं पाहिजे. मनाला संस्कारित केलं पाहिजे, त्याला विचारप्रवृत्त केलं पाहिजे. ते आपल्यातच मन आहे, अथांग आहे, आपल्याला त्याची मरेपर्यंत साथ राहते. परंतु ते आपल्या जवळ असून त्याच्याबद्दलचा विचार मात्र आपण जसा करायला हवा
तसं आपण करत नाहीत, मनाकडे दुर्लक्ष करतो. पण मनाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि म्हणून मनाला सतत चांगल्या कामामध्ये ठेवा. आळस म्हणजे मनाला जडलेला कर्करोग आहे, तेव्हा आळस येऊ देऊ नका. आणि मी आत्ता सगळं वर्णन केल्याप्रमाणे मन हे आपल्या आयुष्यामध्ये अत्यंत महत्वाचं आहे. याची जाणीव मनाची निर्मिती करणाऱ्या परमात्मा परमेश्वर भगवान श्रीकृष्णांना असल्यामुळेच अर्जुन जो त्यांचा परम भक्त आहे, परम सखा आहे, त्या सख्याला सांगतात की बाबा अर्जुना, तू एकच काम कर, बाकीच्या सगळ्या गोष्टींच्या पेक्षा तुझं जे मन आहे ते मन तू माझंच स्वरूप बनव, त्याला कृष्ण स्वरूप बनव. आणि त्याला काय कर, तू भजनाच्या ठिकाणी ठेव आणि सगळीकडं मलाच पाहून त्याला नमस्कार कर. आणि म्हणून या प्रकारचा विचार माऊली या ठिकाणी सांगताना दिसतात. आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं मनाबद्दल संतांनी शास्त्रांनी काय सांगितलं याचा विस्ताराने विवेचन आपण या ठिकाणी मांडलं. ओवी होती, मला माहिती आहे की तू मन हे मीची करी, माझी ये भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मज एका ते. आज आषाढी एकादशीच्या या पवित्र दिवशी माऊलींच्या ज्ञानेश्वरीतल्या या मनाचं चिंतन करणाऱ्या ओवीवरती माऊलींनी जशी बुद्धी दिली तशा पद्धतीनं विचार मांडण्याचा प्रयत्न केलाय. काही चुका झाल्या असल्या तर त्या माझ्या पदरात टाका. जे योग्य वाटलं असेल त्याचं आपल्या जीवनामध्ये आचरण करा, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो. आणि हा भगवत चिंतनाशी संबंधित असलेला व्हिडिओ आपण आपल्या पद्धतीनं शेअर करून, आता जरी आपल्याला ऑनलाईन उपस्थित राहता आलं नाही, सगळं ऐकता आलं नाही, तरी पुन्हा तरी आपण ऐकावं आणि आपल्या आप्तेष्ट मित्रांना देखील ऐकण्यासाठी प्रोत्साहन द्यावं. त्यासाठी हा व्हिडिओ उपलब्ध करून द्यावा, अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करून पंढरीश पांडुरंगाच्या आणि सर्व संत मायबापांच्या चरणी नतमस्तक होऊन सेवेला पूर्ण विराम देतो. विठाला 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 विठाला. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की